माझ्या पाठी दिसतंय ते पद्मदुर्ग किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार। याच प्रवेशद्वाराच्यामुळे छत्रपती शिवरायांनी सिद्धीसारख्या मजबूत शत्रूला अक्षरशः धूळ चारली आणि त्याचा जंजिरा किल्ला त्याच्या ताब्यात असूनही त्याला अक्षरशः जंजिरा किल्ल्यापुरताच मर्यादित ठेवला। फक्त कधीतरी विचार करा, सिद्धीसारखा आरमारी मजबूत ताकद असताना छत्रपतींनी त्याच्या नजरेच्या समोर हाकेच्या अंतरावर हा किल्ला कसा बांधला असेल, त्याच्याकरता त्याच्या मावळ्यांनी आणि छत्रपतींचं काय नियोजन असेल। या नियोजनाकरता तरी प्रत्येक शिवप्रेमींनी, प्रत्येक हिंदूंनी, प्रत्येक महाराष्ट्रीयांनी हा किल्ला पाहायलाच हवा। ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेला हा किल्ला आज मात्र काटेरी वनस्पती आणि गवतांच्या विळख्यात आहे, किंवा असं काहीतरी प्रेमी युगलांचं दृश्य पाहायला मिळतं। पण शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगावच्या सर्व जाबाज मावळ्यांनी ठरवलं की नाही, आम्हाला हा किल्ला पुनश्च त्याच स्वरूपात परत आणायचा आहे। जेव्हा आम्ही इथून जाऊ, सफाई करून गडसंवर्धन करून, तेव्हा एकही बॉटल दारूची किंवा प्लास्टिकची तिथे नसेलच। शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाची कोणतेही गडकिल्ले संवर्धनाची मोहीम ही शिवछत्रपतींना मानवंदना देऊनच सुरू होते। याही मोहिमेची सुरुवात आम्ही शिवछत्रपतींना मानवंदना देऊनच सुरू केली। समुद्र किनाऱ्यापासून 1.5 किलोमीटर इतक्या अंतरावर पद्मदुर्ग किल्ल्याचं अस्तित्व आहे। ज्या क्षणी आम्हाला पद्मदुर्गाचं दर्शन झालं, त्या क्षणी मनाला एक बोज सतत राहिली की हा किल्ला आपण शेवटपर्यंत नाही राखू शकलो आपल्याकडे। मी शिवभक्त मित्रमंडळाच्या परंपरेप्रमाणे प्रथम गडपूजन करण्यात आले व कोटेश्वरी मातेचा जयघोष या निमित्ताने करण्यात आलाच। किल्ले संवर्धन स्वच्छता मोहिमेत सहभागी असलेल्या सर्वच मावळ्यांनी मग हिंमत धरली आणि आम्हीही भिडलो स्वच्छतेला। मित्रमंडळाची एक खासियत आहे, आपल्यामुळे कुठल्याच पशुपक्ष्याला त्रास नाही झाला पाहिजे। आम्हालाही अंडी दिसली, जरी ती खराब झालेली असतील तरी आम्ही ती व्यवस्थितच ठेवली। आम्ही सुरुवात केली तेव्हा किल्ला असा काटेरी रानवेलींनी भरलेला होता। घरच्या कुठल्याच कार्यात कामात हात न लावणारी ही मुलं शिवकार्यासाठी, शिवछत्रपतींचे गडकिल्ले संवर्धनासाठी, स्वच्छतेसाठी मात्र आस्थेने आणि श्रमाने श्रम करत होतेच। या दुर्गम भागात आढळणारं गवत हे काय साधंसुधं गवत नसतं। याला जर तुम्ही हात लावला तर खाजच येते। याच्यात असलेले काटे अक्षरशः बोचतात आणि जर तो लागला तर रक्तच येतं। याची पर्वा न करता छत्रपती शिवरायांचे दुर्ग, जलदुर्ग व्यवस्थित राहिले पाहिजेत, येणाऱ्या पिढीला ते पाहता आले पाहिजेत, म्हणून आपणच मेहनत घेतली पाहिजे। उद्या येणारी पिढी हे विचारेल की तुम्ही हे दुर्ग आमच्यासाठी का व्यवस्थित ठेवू शकणार नाहीत, तर आम्ही काय उत्तर देणार होतो। शिवमावळ्यांच्या बरोबरच शिवकन्यांनीही आपला दुर्ग स्वच्छतेतला वाटा उचलला। निसर्गात न कुजणारा प्लास्टिक बॉटल्स आणि मद्यपींची शांती करणाऱ्या कित्येक मद्याच्या बॉटलच्या कित्येक पोते भरून मटेरियल आम्ही या जलदुर्गातून, पद्मदुर्गातून किल्ल्याच्या बाहेर काढले। फक्त मित्रमंडळ असं कधीच म्हणणार नाही की आम्ही पूर्ण स्वच्छता केली, पण खारीचा वाटा शिवकार्यातला, शिवछत्रपतींचं गडसंवर्धन करण्यातला आम्ही नक्कीच उचलला। यात आम्हीही आमचा छोटासा का होईना हातभार लावला। याच भावनेने, कृतार्थ भावनेने आम्हीही आता परतीचा रस्ता पकडला। त्या दर्या सारंगाने, सिद्धू सागराने आम्हास पुनश्च येण्याचे आणि शिवकार्यास हातभार लावण्यास
पुन्हा एकदा निर्देशित केले. शक्तिमान परमेश्वरास पुन्हा एकदा प्रार्थना, असे शिवकार्य आमच्याकडून पुन्हा पुन्हा होऊ दे. जय शिवराय.